नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक विष्णू अडसरे, मानसशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर पुणे. अध्यापनाचा अनुभव 7 वर्ष. आज आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र या विषयाचे स्वरूप आणि कार्य याविषयी अध्यापन करणार आहोत. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र शिकण्याच्या अगोदर आपण यापूर्वी 2 वर्ष मानसशास्त्र हा विषय अध्यापन केलेला आहे आणि या ठिकाणी तो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, कारण मानसशास्त्र शिकल्याशिवाय तुम्हाला औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र अभ्यासता येणार नाही. म्हणजेच मानसशास्त्र म्हणजे काय हे जर आपण शिकलं तरच तुम्हाला औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र शिकता येईल. आणि म्हणूनच आपल्याला मानसशास्त्र म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. मानसशास्त्र म्हणजे इंग्रजीतील सायकोलॉजी हा शब्द सायके आणि लोगस या 2 ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. आणि सायको म्हणजे माइंड, म्हणजेच आत्मा किंवा ज्याला आपण मन असं म्हणतो, किंवा लॉजी म्हणजे त्याला आपण सायन्स किंवा अभ्यास असं म्हणतो. म्हणजे सायको म्हणजे आत्मा किंवा मन आणि लॉजी म्हणजे सायन्स किंवा शास्त्र. म्हणजेच मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा किंवा मनाचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा ज्याला अभ्यास म्हणतो ते म्हणजे मानसशास्त्र. म्हणजेच जर आपण बघितलं तर अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या. 1979 मध्ये साधारणतः मानसशास्त्राचे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासशाळा किंवा प्रयोगशाळा सुरू झाली आणि मानसशास्त्राला एक शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालं. आणि म्हणून मानसशास्त्राच्या अनेक व्याख्या करण्यात आल्या. शास्त्रज्ञांमध्ये अशी एक वाक्यता आपल्याला दिसून आली नाही आणि त्यामुळे अनेक व्याख्या निर्माण झाल्या. पहिली व्याख्या म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मनाचं किंवा आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. दुसरी व्याख्या जर आपण अभ्यासली तर मानसशास्त्र म्हणजे बोधाचं शास्त्र. तिसरी व्याख्या जर फ्राईडची आपण अभ्यासली तर मानसशास्त्र म्हणजे अबोध अवस्थेचं शास्त्र. आणि शेवटी G.B. वॅटसन यांची जर व्याख्या आपण अभ्यासली तर मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. इथपर्यंत आपण मानसशास्त्र पाहतो. आणि मग मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने मानसशास्त्राची 2 क्षेत्रे निर्माण झाली. यामध्ये प्रामुख्याने पहिले ते सैद्धांतिक मानसशास्त्र आणि दुसरं आहे ते उपयोजित मानसशास्त्र. सैद्धांतिक मानसशास्त्र हे फक्त सिद्धांत मांडतं आणि त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करायला आपल्याला उपयोजित मानसशास्त्र मदत करतं. मग यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारची सैद्धांतिक क्षेत्र निर्माण झाली. त्यामध्ये प्राणी मानसशास्त्र, सैद्धांतिक मानसशास्त्रामध्ये प्रायोगिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र आणि वैकासिक मानसशास्त्र आणि इतर मानसशास्त्र. त्यानंतर उपयोजित म्हणजेच या सैद्धांतिक शास्त्राचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये उपयोजित करण्यासाठी किंवा उपयोग करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र आणि आपण आज जे शिकणार आहोत ते औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र. म्हणजेच त्यानंतर क्रीडा मानसशास्त्र आणि सैनिकी मानसशास्त्र. म्हणजेच मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये कसा करतो या संदर्भात आपण इथं अभ्यास करणार आहोत. आणि त्यातलीच उपयोजित मानसशास्त्राची प्रमुख शाखा म्हणून औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र आज आपण शिकणार आहेत. की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र काय करतं, तर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन यांनी APA यांनी असं सांगितलं की मानसशास्त्राच्या आजपर्यंत जवळजवळ 53 शाखा उदयास आल्या. म्हणजेच 1879 मध्ये मानसशास्त्र उदयास आलं आणि आज जर आपण विचार केला तर मानसशास्त्राच्या जवळजवळ 53 शाखा निर्माण झाल्या. असं कोणतंही शास्त्र नाही की ज्याचा विकास एवढा उशिरा झाला आणि ज्यांनी जास्तीत जास्त विकास केला. म्हणजे मानसशास्त्रामध्ये जर आपण विचार केला तर 53 शाखा निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातलीच एक उपयोजित शाखा म्हणजे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र आहे. आणि यासाठीच आपण 2 वर्षापूर्वी जो अभ्यासक्रम शिकलो FYBA सामान्य मानसशास्त्र म्हणून, त्यामध्ये आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र ही एक शाखा शिकलो. आणि ती शाखा आज आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी शिकायची आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने
सैद्धांतिक मानसशास्त्राचा जर विचार केला तर मानसशास्त्रामध्ये अनेक शाखा निर्माण झाले, जसं गुन्हेगारी मानसशास्त्र आहे, क्रीडा मानसशास्त्र आहे, सामाजिक मानसशास्त्र आहे, पर्यावरण मानसशास्त्र आहे, स्त्रियांचं मानसशास्त्र आहे, राजकारण मानसशास्त्र आहे, अंधांचं मानसशास्त्र आहे, अपंगांचं मानसशास्त्र आहे. अशा अनेक शाखा सैद्धांतिक शाखा म्हणून उदयास आल्या आणि उपयोजित शाखामध्ये आपण ह्या 5 शाखांचा उपयोग करतो. सैद्धांतिक शाखामध्ये जे सिद्धांत मांडलेत त्याच सिद्धांताचा उपयोग आपण उपयोजित मानसशास्त्रात करतो आणि आपल्या वर्तनामध्ये सुधारणा करतो. माझा सांगायचा उद्देश एवढाच होता की मानसशास्त्र म्हणजे काय हे आपण कशासाठी अभ्यासले, तर FYBA मध्ये आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र ही शाखा अभ्यासलेली आहे आणि तिचा उपयोग आपल्याला औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये करायचा आहे. आणि म्हणूनच आपल्याला मानसशास्त्राची व्याख्या अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी मानव प्राणी वर्तनाचा व त्याच्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय पद्धतीनं केला जाणारा जो उपयोग आहे किंवा अभ्यास आहे त्याला आपण मानसशास्त्र म्हणतो. आणि म्हणूनच अमेरिकन मानसशास्त्रीय मंडळाने APA आपल्याला असं सांगितलंय की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र हे आपल्याला विविध कार्य करण्यासाठी मदत करतं. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कार्य करतो. मग कर्मचारी असेल, व्यवस्थापक असेल किंवा इतर गोष्टी असतील तर यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचा वापर इथं करता येतो, विविध कार्य करता येतात. त्यामध्ये व्यावसायिक क्षेत्र आहेत. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करतो आणि त्याच्या आधारे वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच व्यवसाय करताना एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती आपण कशी केली पाहिजे, त्या कर्मचाऱ्याचं शिक्षण काय असलं पाहिजे, त्याच्या कशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या पाहिजे, यासाठी मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग होतो आणि त्या व्यक्तीची नियुक्ती व्यवसायात करण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतो. त्यानंतर एखादा उद्योग व्यवसाय असेल, एखादा उद्योगधंदा असेल, त्यामध्ये सुद्धा आपण मानसशास्त्रीय तत्वांचा वापर करतो किंवा मानसशास्त्रीय सिद्धांताचा वापर करून अनेक प्रकारे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या संबंधित समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करतो, औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये करत असतो. म्हणजेच काय, औद्योगिक क्षेत्रामध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्या निर्माण झालेल्या असतात. काम करताना अनेक वातावरण कसं आहे, तिथली परिस्थिती कशी आहे, अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न मानसशास्त्रज्ञ करत असतात आणि मानसशास्त्रज्ञ या समस्यावरती उपाययोजना करत असतात. आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र हे विविध प्रकारची कार्य करत असतं. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विक्रेत्याचं कसब काय आहे यासाठी आपल्याला कार्य करत असते. तर आपण या अगोदर मानसशास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्राची क्षेत्रे 2 प्रकारची सैद्धांतिक आणि उपयोजित क्षेत्र शिकलो. आणि यानंतर हे शिकण्याचा उद्देश हा होता की मानसशास्त्राच्या उपयोजित क्षेत्रामध्ये औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र ही शाखा आहे आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचं स्वरूप आज आपण जाणून घेणार आहोत. की औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचं स्वरूप यामध्ये आपण पहिला मुद्दा जो पाहणार आहे ते विक्रेत्याचं कसब. औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ आपल्याला नेहमी विक्रेता कसा असावा, विक्रेत्यांच्या अंगी कोणत्या प्रकारचं कसब असावं, कोणती गुणवैशिष्ट्ये असावी, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची क्षमता असावी, हे निवडण्याचं कार्य औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करत असतात आणि त्यांची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी असते. दुसरा मुद्दा आपण जो पाहणार आहे तो कर्मचारी अध्ययन आणि प्रशिक्षण. ज्यावेळेस एखाद्या कारखान्यामध्ये किंवा संघटनेमध्ये एखादा कर्मचारी नियुक्त केला जातो त्यावेळेस कर्मचाऱ्याला पहिल्यांदा अध्ययन आणि प्रशिक्षण देण्याचं कार्य मानसशास्त्रज्ञ करत असतात किंवा ते औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करत असतात. त्यांची महत्त्वाची भूमिका असते कारण कर्मचारी हा नवनियुक्त असतो, त्याला कामाच्या संदर्भात इतर ज्ञान नसतं आणि म्हणूनच कर्मचाऱ्याला अध्ययन देणं आणि त्याच्याकडून प्रशिक्षण करून घेणं ही महत्त्वाची जबाबदारी औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांची असते. त्यानंतर कर्मचारी निवड किंवा नियुक्ती ज्याला आपण म्हणतो, कर्मचाऱ्यांची निवड करताना आपल्याला नियुक्ती करताना त्याच्या क्षमता, त्याचा असणारी पात्रता किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या अभिक्षमता, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिक्षमता ही खूप महत्त्वाची असते कारण योग्य कामासाठी योग्य कर्मचारी आपण निवडला पाहिजे. इथं तिसरा मुद्दा मी सांगतोय की कर्मचाऱ्याची निवड जर आपल्याला करायची असेल तर योग्य कामासाठी योग्य कर्मचारी जर निवडला नाही तर आपल्या औद्योगिक क्षेत्राची भरभराट होणार नाही किंवा औद्योगिक क्षेत्र नावारूपाला येणार नाही. आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञाची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे
कर्मचारी निवड आहे किंवा नियुक्ती आहे। त्यानंतर कर्मचाऱ्याला अध्ययन देणे किंवा कर्मचाऱ्याची क्षमता तपासणे किंवा अभिक्षमता तपासणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। कारण का, अध्ययन म्हणजे कर्मचारी हा नवनियुक्त असतो। पहिल्या मुद्द्यात आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघितलंय की कर्मचारी हा नवनियुक्त आहे आणि म्हणूनच कर्मचाऱ्याला अध्ययन किंवा कार्यक्षमता तपासणं गरजेचं आहे। मग मानसशास्त्रज्ञ कशा स्वरूपाची कार्यक्षमता तपासतात, तर मानसशास्त्रीय तंत्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कसोट्या देऊन, वेगवेगळ्या चाचण्या देऊन, वेगवेगळ्या प्रश्नावल्या देऊन त्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता अभ्यासली जाते किंवा पडताळून पाहिली जाते। मग कशी पडताळून पाहिली जाते, उदाहरणार्थ समजा औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये जर एखादा कर्मचारी कामासाठी नियुक्त करायचा असेल तर त्याच्या अंगी तशा प्रकारची यांत्रिक अभियोग्यता आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी काही अभिक्षमता चाचण्या तयार केलेल्या आहेत, काही हस्तनैपुण्य चाचण्या तयार केलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कार्यक्षमता त्या कर्मचाऱ्याची मोजली जाते, तपासून पाहिली जाते आणि नंतरच त्याला कामावरती घेतलं जातं। पाचवा मुद्दा आपण पाहणार आहे कामाच्या ठिकाणची परिस्थिती। आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी कामाच्या परिस्थितीमध्ये अनुकूल आणि प्रतिकूल बदल घडत असतात, अनुकूलता आणि प्रतिकूलता घडून येत असते आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ नेहमी कामाच्या ठिकाणची परिस्थिती अनुकूल करण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे काय करतात, तर मानसशास्त्रज्ञ अशा वेळेस कामाच्या ठिकाणी त्यांना सुयोग्य अशी यंत्रसामग्री पुरवण्याचा प्रयत्न करतात, कामाच्या ठिकाणी संगीताची योजना करतात, म्युझिक ऐकायला येईल अशी योजना करतात, कामामध्ये कंटाळा येणार नाही, परिस्थिती अनुकूल असेल अशा प्रकारच्या अशा पद्धतीने तो योजना करत असतो। त्यानंतर सहावा मुद्दा आहे आवडीप्रमाणे काम देणे। ज्या माणसाला जी आवड आहे, त्याच्या अंगी ज्या क्षमता आहेत, जी गुणवैशिष्ट्ये आहेत, त्या गुणवैशिष्ट्याच्या माध्यमातून ती व्यक्ती आवडीप्रमाणे जर त्या व्यक्तीला काम दिलं तर निश्चितच त्याचा कार्यनिर्वर्तनावर आणि कार्यनिष्पादनावर परिणाम झालेला दिसून येईल, अनुकूल असा परिणाम झालेला दिसून येईल आणि म्हणूनच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आवडीप्रमाणे काम देणं हे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञाचं एक प्रमुख कार्य आहे। आणि शेवटचा मुद्दा थकवा। ज्यावेळेस कर्मचारी काम करत असतो, काम आणि विश्रांती याच्यामधला बदल, याच्यामधला घटक, महत्त्वाचा घटक म्हणजे थकवा आहे किंवा क्लांती आहे, ज्याला आपण फटीग म्हणतो, तो फटीग येत असतो आणि यामुळे त्याचा कामावर विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात। काम आणि मधली सुट्टी किंवा काम आणि सुट्टीचा वेळ यामध्ये ते सुसंगतता आणण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचे कार्य असं म्हणतो। आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने मानसशास्त्र म्हणजे काय, त्यानंतर मानसशास्त्रामध्ये सैद्धांतिक आणि उपयोजित शाखा कशा कार्य करतात आणि शेवटी औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचं स्वरूप हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल। यापुढील लेक्चरमध्ये आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची कार्य अभ्यासणार आहोत। धन्यवाद।